यंदाचा वाढदिवस सन्माननीय पैलवान सागरभाऊ कांबळे यांनी यंदाचा वाढदिवस हा रद्द केलेला आहे। समस्त टायगर ग्रुप उत्तर महाराष्ट्र के सदस्यांना व महाराष्ट्र के सदस्यांना जाहीर आवाहन केलं आहे की सन्माननीय पैलवान तानाजी भाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रभरात उत्तर महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी समाज उपयोगी कामं ज्या गोष्टींमुळे गोरगरिबांना मदत होईल व त्या गोरगरिबांचा आशीर्वाद सागरभाऊ यांना लाभेल असे काही समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन यंदाचा वाढदिवस हा आपण साजरा करायचा आहे। यंदा कुठलाही वाढदिवस होणार नाही आहे। भाऊ देवदर्शनासाठी बाहेर पडणार आहेत 7 फेब्रुवारीला। धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर 5 जिल्ह्यांमध्ये सदस्यांना आवाहन करतो उत्तर महाराष्ट्रातील सदस्यांना की त्यांनी मोठ्या संख्येने चांगले समाजोपयोगी कामं हे राबवायचे। अनाथ आश्रम असो, मुक आश्रम असो, वृद्ध आश्रम असो, फळफ्रूट वाटप असो, चारा वाटप असो, दवाखान्यामध्ये असो, कुठेही असो, जे तुम्हाला जे समाजोपयोगी कामं घेता येतील ते कामं घ्यायची वेळी सगळी फोटो मला व्हॉट्सअप करायची आहे कार्यक्रम घेतलेल्याची। प्रत्येक पोस्ट ही माझ्या अकाउंटने मी स्वतः सोडणार आहे जे कामं आपण भाऊंच्या वाढदिवसानिमित्त घेतलेले। टायगर ग्रुपचे संस्थापक सन्माननीय जालिंदरदादा जाधव, टायगर ग्रुप भारताध्यक्ष सन्माननीय पैलवान तानाजी भाऊ जाधव यांची ही शिकवण होती की वायफळ खर्च न करता गोरगरिबांना कशाप्रकारे मदत पोचेल आपल्या माध्यमातून हाच प्रयत्न सन्माननीय पैलवान तानाजी भाऊ 365 दिवस अहोरात्र करत असतात। याच गोष्टींना लक्षात घेता यंदाचा सन्माननीय पैलवान सागरभाऊ कांबळे यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम हा रद्द केलेला आहे व पुढच्या वर्षी थाटामाटात पुन्हा एकदा सागरभाऊ यांचा वाढदिवस हा धुळे नगरीमध्ये संपन्न होणार आहे हे आजच जाहीर करतो। 2018 साली जो भाऊंचा वाढदिवस झाला त्या वाढदिवसाचा रेकॉर्ड आजपर्यंत कोणी तोडू शकलेलं नाही। ज्या वाढदिवसाला सन्माननीय पैलवान तानाजी भाऊ यांनी उपस्थिती लावली होती, संपूर्ण खानदेशामध्ये त्याचा वाढदिवसाचा कार्यक्रम आजवर झालेला नाही ना कधी होईल आणि आपला रेकॉर्ड आपणच तोडायचा। या हिशोबानेच पुढच्या वर्षी सन्माननीय पैलवान सागरभाऊ कांबळे हे वाढदिवस कार्यक्रमाचं नियोजन हे मोठ्या प्रमाणात घेणारे व या कार्यक्रमाला सन्माननीय पैलवान तानाजी भाऊ जाधव देखील उपस्थित असणारे समस्त टायगर ग्रुप पदाधिकाऱ्यांसोबत। चला तर भावांनो, हीच महत्त्वाची सूचना देण्यासाठी लाईव्ह आलो होतो की यंदा भाऊंचा वाढदिवस 7 फेब्रुवारीला भाऊ देवदर्शन असल्या कारणामुळे सेलिब्रेट होणार नाही आहे। ज्या विभागातील ज्या जिल्ह्यातील तालुक्यातील मुलं असतील, ग्रुपचे सदस्य असतील, ज्यांना भाऊंच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी उपक्रम राबवायचा आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करा। मी तुम्हाला रूपरेषा ऐकून देईल पूर्ण कशाप्रकारे कुठला कार्यक्रम घ्यायचा आहे व सन्माननीय पैलवान सागरभाऊ कांबळे यांना वाढदिवसाच्या 8 दिवसा अगोदर कोटी हार्दिक शुभेच्छा देतो। आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देव भाऊ, हीच आई चरणी प्रार्थना। जय शिवराय, जय भीम, जय टायगर।